अनेक लोकांना असं वाटतं की टॅक्स सेव्हिंग म्हणजेच टॅक्स चुकवणे, तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. कारण टॅक्स चुकवणे हे कायदेशीररित्या गुन्हा आहे आणि टॅक्स प्लॅनिंग हा तुमचा आर्थिक नियोजनाचा अधिकार आहे. भारत सरकारने अनेक सवलती दिल्या आहेत, म्हणजेच भारत सरकार हे अनेक सवलती देत असतं, तर त्याचा योग्यरित्या वापर करून तुम्हाला तुमचा टॅक्स हा कमी करायचा आहे आणि त्यातून तुम्ही तुमचा टॅक्स कमी करू शकता. भारतामध्ये लाखो लोक वर्षभर मेहनत करून पैसा कमवतात, पण त्यांना टॅक्सचं ज्ञान नसल्यामुळे ते वर्षाच्या अखेरीस जास्त टॅक्स भरतात. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक गेम चेंजर बनवू शकतो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या वर्षातले कमीत कमी 1000 रुपये तुमच्या टॅक्स मधून वाचवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. टॅक्स प्लॅनिंग करणे हे अति महत्वाचं आहे, कारण समजा एका कंपनीमध्ये 2 व्यक्ती काम करतात, दोघांना समान पगार आहे, पण एक हा वर्षाच्या अखेरीस मोठा टॅक्स भरतो आणि दुसरा असतो तो कमी रक्कम भरतो. तर असं का? हे कसं काय शक्य आहे? कारण दोघांना नोकरी सेम, पगार सेम, मग एक जास्त टॅक्स भरतो आणि एक कमी टॅक्स भरतो, असं कसं काय? कारण त्याच्याकडे टॅक्स प्लॅनिंग असतो, म्हणून तो त्या पद्धतीने आपले टॅक्स वाचवत असतो. त्यामुळे आपण पहिलं बघणार आहोत की टॅक्स म्हणजे नेमकं काय. सर्वप्रथम एक प्रश्न उभा होतो की आपण टॅक्स का भरतो? याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपण टॅक्स हा सरकारला भरतो आणि त्याच्यामधूनच सरकार काय करतं? आपण जे टॅक्स भरतो त्यातून सरकार शाळा चालवते, रुग्णालय चालवते किंवा रस्ते बनवते, व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, पोलीस, न्याय व्यवस्था अशा काही सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देत असते. म्हणून आपण त्याच्यासाठी टॅक्स भरत असतो. तर टॅक्स हा काही दंड नाही, तुम्ही देशाच्या विकासासाठी केलेला एक आर्थिक सहभाग असतो. जर कायद्यानुसार टॅक्स कमी करण्याची संधी असेल ना, तर ती पूर्णपणे वापरणे योग्य आहे. आता टॅक्स सेव्हिंग आणि टॅक्स इव्हेजन यामधला आपल्याला फरक ओळखायचा आहे. काही लोक गोंधळतात या दोन्ही शब्दांमध्ये की टॅक्स सेव्हिंग म्हणजे काय आणि टॅक्स इव्हेजन म्हणजे काय. टॅक्स सेव्हिंग म्हणजे काय? सरकारने दिलेल्या नियमांचा वापर करून तुमचा टॅक्स कमी करणे. उदाहरण, सरकार काही योजना देतात आणि सांगतात की या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला टॅक्स मध्ये थोडी सवलत मिळेल आणि ती सवलत मिळवणे हा तुमचा अधिकार आहे आणि ते कायदेशीररित्या योग्य पण आहे. त्याच्यामुळे या सवलतीचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि दुसरी आहे काय? टॅक्स इव्हेजन. टॅक्स इव्हेजन म्हणजे काय? उत्पन्न लपवणे, खोटी बिलं देणे, खोटी माहिती देणे किंवा टॅक्स न भरणे, ह्या गोष्टी करतात. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला दंड, व्याज किंवा तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करायची नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला टॅक्स वाचवायचा आहे, पण कायद्याच्या चौकटीत राहून वाचवायचा आहे. या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की टॅक्स प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. आता आपण समजून घेणार आहोत की ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम. तर आजही अनेक पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिक चुकीची रेजिम निवडतात आणि त्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम त्यांना जास्त टॅक्स भरावा लागतो. म्हणून आज ही गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ओल्ड टॅक्स रेजिम. सरकार तुम्हाला म्हणालं की तुम्ही काही विशिष्ट प्रकारे बचत, गुंतवणूक केली किंवा विमा घेतला किंवा इतर पात्र खर्च केला तर त्याच्यावर आम्ही तुम्हाला सूट देऊ. त्यालाच ओल्ड टॅक्स रेजिम असं म्हणतात. यामध्ये अनेक टॅक्स डिडक्शन आणि एक्झेम्पशन्स असतात. एक्झेम्पशन्स म्हणजे काय? तुमच्या करामध्ये सूट मिळते. आता काही लागू नियमांनुसार सेक्शन 80C अंतर्गत पात्र काही गुंतवणुकी, हेल्थ इन्शुरन्स साठी काही कर सवलती, होम लोन साठी काही कर सवलती, NPS अशा काही गोष्टी ज्या तुमच्या नियोजनाप्रमाणे झाल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला कर सवलत मिळते. यामुळे योग्य नियोजन करणाऱ्या व्यक्तीचा कर हा कमी होऊ शकतो. आता न्यू टॅक्स रेजिम म्हणजे काय? या पद्धतीत सरकारच्या तुलनेने कमी टॅक्स रेट्स दिलेले असतात, पण त्या बदल्यात अनेक प्रकारच्या जुन्या डिडक्शन किंवा एक्झेम्पशन्स उपलब्ध नसतात किंवा त्या मर्यादित असतात. मग दोन्ही मधली कोणती रेजिम चांगली? तर ही पूर्णपणे तुमच्या उत्पन्न, गुंतवणूक, होम लोन, इन्शुरन्स किंवा इतर काही पात्र सवलतींवर अवलंबून आहे. त्यामुळे पूर्ण परिस्थिती ओळखूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि रेजिम निवडायची आहे. आता दोघे मित्र आहेत, दोघांना सारखेच उत्पन्न आहे. त्याच्यामधल्या एकाने वर्षभर PPF मध्ये गुंतवणूक केली, होम लोन घेतलं, NPS मध्ये योगदान घेतलं किंवा हेल्थ इन्शुरन्स घेतला
त्याच्याकडे परफेक्ट टॅक्स प्लॅनिंग आहे आणि दुसऱ्याने टॅक्स प्लॅनिंग पण केलेला नाहीये. तर दोघांनी एकच रेजिम निवडली तर चालेल का? नाही, कारण त्याचा फायदा होणार नाहीये. कारण दुसऱ्याला योग्य असलेली टॅक्स रेजिम ही तुमच्यासाठी पण ती योग्य असेलच असं नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने आपापली परिस्थिती बघून तशी रेजिम निवडायची आहे. आता आपण अशा सेक्शन बद्दल बोलणार आहोत की ज्याला फक्त टॅक्स पेयरनीच तुम्ही ओळखलं जातं, म्हणजेच सेक्शन 80C. हा टॅक्स सेव्हिंगचा सर्वात प्रमुख विभाग आहे. इन्कम टॅक्स लागू नियमानुसार या विभागाखाली गुंतवणुकीवर व खर्चावर काही ठराविक मर्यादेपर्यंत डिडक्शन मिळू शकते. 80C अंतर्गत काही लोकप्रिय पर्याय आहेत. ते म्हणजे कोणते? PPF, इल्लेस म्युच्युअल फंड, EPF, सुकन्या समृद्धी योजना आणि लाईफ इन्शुरन्स. PPF म्हणजे काय? पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. म्हणजे समजा तुम्हाला जर दीर्घकालीन गुंतवणूक किंवा बचत करायची असेल तर हा एक अतिउत्तम पर्याय आहे. यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यामुळे कंपाऊंडिंगचा तुम्हाला मोठा फायदा होतो. अल्पकालीन नफा मिळण्याचा पर्याय नाहीये, तर संयमाने संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे हा पर्याय तुम्ही निवडू शकता. दुसरा आहे इल्लेस म्युच्युअल फंड. इलेस म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. हा म्युच्युअल फंडचा टॅक्स सेव्हिंगचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये शेअर बाजाराशी संबंधित जोखीम असते आणि परतावा निश्चित नसतो. परंतु जी दीर्घकाळ गुंतवणूक करतात ना, त्या गुंतवणूकदारांसाठी हा अति उत्तम पर्याय आहे. आता EPF म्हणजे काय? एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. जर तुम्ही नोकरी करत असाल ना, तर तुमच्या पगारातून काही रक्कम EPF मध्ये जमा होत असते आणि ही EPF रक्कम तुमच्या निवृत्तीनंतर तुमचा आर्थिक आधार बनू शकते. जीवन विमा हा गुंतवणुकीपेक्षा तुमच्या आर्थिक संरक्षणासाठी महत्वाचा असतो. जर तुम्ही योग्य विमा घेतला आणि त्याच्या लागू अटी पूर्ण झाल्या ना, तर त्यावर तुम्हाला कर सवलत मिळू शकते. सुकन्या समृद्धी योजना. ज्यांच्या घरी मुलगी आहे ना, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची आणि दीर्घकालीन बचत आहे. आता पुढे त्यांना भविष्यासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर खर्चासाठी ही बचत होऊ शकते. आणि लागू नियमांनुसार याच्यामध्ये तुम्हाला कर सवलत सुद्धा मिळू शकते. आता टॅक्स सेव्हिंगचे काही कायदेशीर मार्ग आहेत, ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये पहिला मार्ग आहे NPS, म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम, म्हणजेच निवृत्तीसाठी आजची तयारी. उदाहरण सांगते, समजा 2 मित्र आहेत, दोघांचं वय हे सेम आहे, 30 वर्ष. त्याच्यामधला एक काय म्हणतो, निवृत्तीसाठी मला अजून खूप वेळ आहे, नंतर बघू, मी नंतर करेन. पण दुसरा काय बोलतो, नाही, मी आजपासूनच बचतीला सुरुवात करणार, म्हणजे 20-30 वर्षानंतर ती मला उपयोगी पडेल. आणि लवकर सुरुवात केल्यामुळे याला कंपाऊंडिंगचा मोठा फायदा होतो. आणि याच विचारांसाठी नॅशनल पेमेंट सिस्टीम ही लागू करण्यात आली. दीर्घकालीन निवृत्ती नियोजनाचा पर्याय आहे. लागू इन्कम टॅक्स नियमानुसार NPS वरती काही कर सवलत मिळू शकते. निवृत्ती नियोजन जितके लवकर तुम्ही सुरू कराल ना, तितकं तुमच्या पैशांना वाढण्यासाठी वेळ भेटणार. पुढचा मार्ग आहे हेल्थ इन्शुरन्स. खर्च नाही, एक संरक्षण आहे. आता काही जण विचार करतात की मी अजून तरुण आहे, मला कशाला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स. पण समजा अचानक तुमच्या घरातील व्यक्तीला ऍडमिट केलं रुग्णालयामध्ये आणि त्यांना बोललं की तुम्हाला 3 लाख भरायचे, तर ही 3 लाखाची रक्कम आहे, ती जर समजा तुम्ही बचत केली असेल तर त्या बचतीतून जाणार आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असता तर ती रक्कम तुमची वाचली असते. हेल्थ इन्शुरन्स घेणे हे खूप महत्वाचे आहे. आणि लागू नियमांनुसार त्या हेल्थ इन्शुरन्स वरती तुम्हाला काही कर सवलत सुद्धा मिळू शकते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हे टॅक्स सेव्हिंग साठी नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणासाठी केला पाहिजे. पुढचा मार्ग आहे होम लोन. घर आणि टॅक्स प्लॅनिंग. आता घर घेणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही होम लोन करत असाल ना, तर लागू इन्कम टॅक्स नियमानुसार त्यावर प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट संदर्भात काही तरतुदींमध्ये तुम्हाला कर सवलत मिळू शकते. घराची गरज, EMI परवडते का, किंवा दीर्घकालीन आर्थिक योजनांचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर लागू अटी पूर्ण झाल्यास त्यावर तुम्हाला कर सवलत मिळू शकते. पण काही कर्मचारी याच्यामध्ये चूक करतात, नियम समजून घेत नाहीत आणि भाड्याची पावती जी असते ती जतन करत नाहीत आणि आपली योग्य माहिती कंपनीला देत नाहीत, त्यामुळे ती ही संधी गमावतात. पुढचं आहे कॅपिटल गेन्स टॅक्स प्लॅनिंग. अनेक लोक शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात, पण त्यांना त्यांचे नियम माहिती नसतात. पण नफा झाला की टॅक्सचे नियम माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे पहिले टॅक्सचे नियम समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
गुंतवणूक विकण्यापूर्वी तुम्ही कराचे परिणाम समजून घ्या. अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियम वेगवेगळे असतात. तर हे वेगवेगळे नियम तुम्हाला समजून घ्यायचे आणि आवश्यक असल्यास कर सल्लागारांचा तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अनेक अडचणींना टाळू शकता. आता सर्वात मोठ्या अशा 15 चुका मी सांगते जे टॅक्स प्लॅनिंग करताना लोक करतात. पहिली चूक, वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये टॅक्स प्लॅनिंग करतात. दुसरी चूक, टॅक्स वाचवण्यासाठी चुकीची गुंतवणूक करतात. तिसरी चूक, इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजतात. चौथी चूक, योग्य कागदपत्रे व पावत्या जतन करत नाही. पाचवी चूक, सोशल मीडियाच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणे. सहावी चूक, हेल्थ इन्शुरन्स न घेणे. सातवी चूक, इमर्जन्सी फंड न निवडता गुंतवणूक करणे. आठवी चूक, नॉमिनी अपडेट न करणे. नववी चूक, स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट न ठेवणे. 10वी चूक, एका योजनेतच सर्व पैसे गुंतवणे. 11वी चूक, कर नियम बदलू शकतात हे लक्षात न घेणे. आणि 12वी चूक, दुसऱ्यांची गुंतवणूक तंतोतंत कॉपी करणे. 13वी चूक, जोखीम न समजता इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे. 14वी चूक, कर सवलत मिळते म्हणून गरज नसलेली वस्तू पण खरेदी करणे. 15वी चूक, टॅक्स मधून वाचलेले पैसे असतात ते खर्च करून टाकणे. ह्या 15 चुका आहेत अशा जे काही लोक करत असतात. टॅक्स सेव्हिंग म्हणजे सरकारला कमी कर भरणे असं नाहीये. जर तुम्ही दरवर्षी काही पैसे वाचवले, टॅक्स भरून पैसे वाचवले, तर त्या पैशातून तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता आणि त्यातून तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही टॅक्स सेव्हिंगला खर्च कमी करण्याचा मार्ग म्हणून नका पाहू, त्याला तुम्ही वेल्थ क्रिएशनची पहिली पायरी म्हणून बघा. योग्य आर्थिक नियोजन करणारा व्यक्ती हा श्रीमंत होण्याची जास्त शक्यता असते. तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील की नाही हे तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला टॅक्स सेव्हिंग किंवा टॅक्स प्लॅनिंग विषयी माहिती मिळाली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.